देगलूर तालुक्यातील दावणगीर तांडा इथं परवानगीविना खडी क्रेशर, एम सँड आणि कॉन्क्रीट मिक्सर प्लांट सुरू असल्याची तक्रार करण्यात आली। या प्लांटमुळे परिसरातील 75 ते 80 एकर शेतीवर धुळीचा परिणाम होतोय आणि नागरिकांच्या आरोग्यालाही धोका असल्याचा आरोप करण्यात आलाय। अमय कन्स्ट्रक्शनचे मालक अंगद मैलारे यांनी आवश्यक परवानगीशिवाय गेल्या 2 वर्षांपासून प्लांट सुरू ठेवल्याचा दावा तक्रारीत करण्यात आलाय। संबंधित महसूल विभागाने चौकशी करून यंत्रसामग्री सील जप्त करावी आणि प्लांट तातडीने हटवावा अशी मागणी माजी उपसरपंच तसंच ग्रामपंचायत सदस्य जयपाल दावणगीरकर यांनी जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे केली। कारवाई न झाल्यास ग्रामस्थांच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय। पावसाअभावी उमरगा तालुक्यातील मुरुम सर्कलमधील खरीप हंगाम संकटात सापडले। बेळम, आलूर, केसर, जवळगा, कोथळी, भुसणी, कदर यांसह परिसरातील हजारो हेक्टरवरील सोयाबीन पिके करपण्याच्या मार्गावर आहेत। सुमारे 21,000 हेक्टर क्षेत्र बाधित असल्याचा शेतकऱ्यांचा दावा आहे। जमिनीतील ओलावा संपल्याने अनेक ठिकाणी सोयाबीनची वाढ खुंटली आहे आणि पाने पिवळी पडून पिके वाळत आहेत। बियाणे, खते, कीटकनाशके आणि मशागतीवर केलेला खर्च वाया जाण्याची भीती असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडलेत। बाधित क्षेत्राचे तातडीने पंचनामे करून हेक्टरी 21,000 रुपयांची विशेष मदत, पीक विमा आणि नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। तसंच पीक कर्ज वसुलीला स्थगिती, व्याज माफी आणि कृषी पंपाच्या वीज बिल वसुलीत सक्ती न करण्याची मागणी करण्यात आली। पावसाअभावी विहिरी, बोरवेल आणि शेततळी आटत असल्याने पाणी आणि चारा टंचाईची शक्यता वाढली। कृषी विभागाने गावनिहाय प्रत्यक्ष पाहणी करून तातडीने मदत जाहीर करावी। तसंच कृषी मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बाधित गावांचा दौरा करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। मुंबई गोवा महामार्गावरील खारपाडा टोल नाक्यावर टोल कर्मचाऱ्यांकडून स्थानिक वाहनधारकांकडून जबरदस्तीने टोल वसुली केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। स्थानिक वाहनांना टोलमधून सूट असतानाही जबरदस्तीने टोल वसूल केला जातोय। टोल न देणाऱ्या वाहनधारकांची वाहने अडवून ठेवली जात आहेत। अनेकदा हे प्रकरण हातघाईवर येतं। स्थानिक माणसं हाताशी ठेवून वाहनधारकांची दादागिरी केली जातोय असा आरोप वाहनधारकांनी केलाय। या दादागिरीमुळे वाहनधारकांमध्ये संतापाचं वातावरण आहे। प्रशासनाने तातडीने लक्ष घालायची मागणी आता करण्यात येते। स्टेटमेंट दिले 2 टोल मधला 1 टोल बंद राहणार, तो टोल बंद आहे। हा टोल चालू आहे ना? हा टोल चालू आहे। आप तटकर साहेब स्वतः बोलले? स्टेटमेंट दिलेली आहे 2 टोल मधला 1 टोल। तुम्ही आता बोलला तटकर साहेब बोलले, तुम्ही बोला ना। सरांनी पत्रव्यवहार पण केलेला आहे। 2 टोल मधला 1 टोल सध्या बंद राहणार आहे। तुम्ही काय बोलला आता? तटकर साहेब स्वतः बोलले चालू आहे। तुम्ही उचकवता माणसाला, तुम्ही उचकवता, बोला ना तुम्ही। आता तुम्ही बोला, बाकी काय तुम्ही आता बोललात ना, तुम्ही आता बोललात ना। नमस्कार, मी अक्षय पवार, मी मानगावमध्ये राहतो। आता आम्ही लोणेरेवरून मुंबईसाठी निघालो होतो। आमचं रोजचं मुंबईसाठी येणं जाणं असतं आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही खारपाडा पेन येथे टोल नाक्यावरती पोहोचल्याच्या नंतर त्यांनी आमची गाडी थांबवली। गाडी थांबवल्याच्या नंतर त्यांनी आमच्याकडे टोल मागितला। आम्ही त्यांना सांगितलं की रायगडच्या लोकांसाठी इथे टोल नाही असं आम्हाला समजलेलं आहे, परंतु त्या लोकांनी याला विरोध करून आमच्याकडनं जबरदस्ती टोल वसूल करण्याचा प्रयत्न केला। आम्ही त्याला विरोध दाखवल्याच्या नंतर ते सगळे लोकल स्थानिक तिथले आमच्या अंगावरती यायला लागले। गाडीवरती हात आपटून आमच्याबद्दल एकदम बोलून आम्हाला दादागिरी आमच्यावरती करायला लागले। आम्ही या गोष्टीचा विरोध केल्याच्या नंतर ती सगळी लोक ह्याच्या अंगावरती आली, ह्याला धक्कामुक्की करायला लागले। आम्हाला समजलेलं आहे की इथे टोल द्यायचा नाहीये। आमदारांनी सांगितलेलं आहे, खासदारांनी सांगितलेलं आहे की इथे टोल नाही। त्या लोकांचा या गोष्टीला पूर्ण विरोध आहे। त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही यांना कोणाला ओळखत नाही, खासदार आमदार, आणि आम्हाला तुम्हाला टोल द्यावाच लागेल अशा प्रकारची त्यांनी आमच्यावरती दादागिरी करून टोल वसूल करण्याचा प्रयत्न केला आहे। तर ह्या गोष्टीचा तुम्ही सगळ्यांनी खुलासा करा की ह्या रायगडकरांनी MH06 वाल्यांनी टोल द्यायचा आहे की नाही द्यायचा आहे। या गोष्टीला सन्माननीय खासदार साहेब स्वतः नितीन गडकरी साहेबांकडे 2 पत्रव्यवहार करून टोल नाका खारपाडा आणि आपल्या कोलाडमधला 1 टोल नाका, ह्या दोन्ही टोल नाके बंद करायला लावले। दोन्ही एका साईडला रस्ता बंद असल्यामुळे कोलाड नागोटण्याचा ब्रिजसुद्धा बंद आहे। या साठी तटकर साहेबांनी स्वतःहून हे 2 पत्रव्यवहार करून टोल नाका बंद करायला लावला आहे। तरी पण ह्या लोकांनी आरेरावी करून ह्या खारपाड्याच्या दादागिरी भाईगिरी करून आमच्याकडून टोल वसुलीचा हा पूर्णपणे ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत। हे चुकीचं आहे। आम्ही स्वतः साहेबांना सांगणार आहोत आणि ह्या गोष्टीची तुम्ही दखल घ्या आणि कुणीही रायगडकरांनी टोल इथे भरू नका, कृपया करून आम्ही विनंती करतो। हर हर महादेव बम बम बोलेच्या जयघोषानं कळमनुरी शहर
दुमदुमून गेले. चिंचाळेश्वर महादेव मंदिरात विधिवत पूजा अर्चा केल्यानंतर सकाळी 11 ते 12 वाजेच्या दरम्यान भव्य कावड यात्रेला सुरुवात झाली. हजारो शिवभक्तांनी यात्रेत उत्स्फूर्त सहभाग घेतला. डीजेच्या तालावर तरुणाईसह भाविकांनी जल्लोष केला. यात्रेच्या मार्गावर विविध ठिकाणी साबुदाणा खिचडी, अल्पोपहार आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. सेवाभावी नागरिक आणि कार्यकर्त्यांनी भाविकांची सेवा केली. कळमनुरी नवीन बस स्थानकाजवळ नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांच्या वतीनं आमदार संतोष बांगर यांचा जेसीबीच्या माध्यमातून हार अर्पण करून अनोखा सत्कार करण्यात आला. यावेळी हर हर महादेवच्या जयघोषानं परिसर दणाणून गेला. चिंचाळेश्वर मंदिरापासून निघालेली कावड यात्रा हिंगोली नांदेड मार्गानं हिंगोलीच्या दिशेनं मार्गस्थ झाली. नगराध्यक्ष अश्लेषा चौधरी, उपनगराध्यक्ष शिवराज पाटील यांच्यासह पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते आणि शिवभक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते. संपूर्ण यात्रेत भक्ती, उत्साह आणि सेवाभावाचं वातावरण पाहायला मिळालं. आधार कार्ड हे आज शासकीय योजना, बँकिंग व्यवहार आणि विविध महत्त्वाच्या सेवांसाठी अनिवार्य झाले. मात्र आधारमधील दुरुस्ती, बायोमेट्रिक अद्ययावत करणं किंवा नवीन नोंदणीसाठी नागरिकांना अनेकदा दूर जावं लागत होतं. नागरिकांची ही गैरसोय लक्षात घेऊन भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या प्रादेशिक कार्यालय मुंबईच्या माध्यमातून जळगावमध्ये अत्याधुनिक आधार ग्राहक सेवा केंद्र सुरू करण्यात आले. 7 जुलै रोजी या केंद्राचं उद्घाटन करण्यात आले. केंद्र सुरू झाल्यापासून जळगाव जिल्ह्यातील नागरिकांना आधार संदर्भातील विविध सेवा जिल्ह्याच्या ठिकाणीच उपलब्ध होत आहेत. नवीन आधार नोंदणीसह नाव, पत्ता, जन्मतारीख, मोबाईल क्रमांक, ईमेल आणि बायोमेट्रिक अद्ययावत करण्याची सुविधा इथं उपलब्ध आहे. याशिवाय 5 ते 17 वर्ष वयोगटातील मुलांसाठी मोफत बायोमेट्रिक अद्ययावत करण्याची सुविधा आहे. तसंच आधार संदर्भातील तक्रारींचं निवारणही या केंद्रात केलं जातं. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची वेळ आणि पैशाची बचत होते. आधार संबंधीची अनेक कामं जिल्ह्याच्या ठिकाणीच मार्गी लागत आहेत. नमस्कार, माझं नाव गणेश पाटील. मी हे आपलं आधार सेवा केंद्र आहे, SK आधार सेवा केंद्र. हे आपलं SK आधार सेवा केंद्र आहे. मी इथं ऑपरेशन मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. इथं आता बरेचसे आधारचे कामं आपल्याकडे होत आहे, जसं जन्मतारीख अपडेट, नाव अपडेट किंवा बायोमेट्रिक अपडेट. काही लोकांचं बायोमेट्रिक सुद्धा पेंडिंग आहेत, ते पण इथून फ्रीमध्ये होता. लहान बाळांचे जे इथून फ्रीमध्ये होता. किंवा काही लोकांचं आतापर्यंत आधार नाही जे त्या लोकांचे आधार आम्ही इथून करून देत आहे. पण त्यासाठी डॉक्युमेंट लागतं, व्हॅलिड डॉक्युमेंट. एक तर मतदान कार्ड, 18+ जे लोक आहेत त्यांच्यासाठी मतदान कार्ड लागतं. आणि समजा काही विद्यार्थी आहेत, आदिवासी विद्यार्थी म्हणा किंवा पावरा समाज विद्यार्थी, यांच्याकडे आतापर्यंत आधार कार्ड नाही जे, त्यासाठी आपण ते शालेय विद्यार्थ्यांकडनं एक डोमेसिल नॅशनॅलिटी काढला होता आणि एक रहिवासी ग्रुपमधून त्यांचं आधार काढता आहे. आणि ते तयार पण झाले बाकी लोकांचे, ते पण समाधानी झाले भरपूर. आणि आम्हाला पण असं वाटतं की बऱ्याचशा लोकांनी इथून संपर्क साधून त्यांचे कामं करून घ्यावे, याची आमची अपेक्षा आहे. सर्व जिल्ह्यातले जे लोक आहेत त्यांनी 18+ की कोणाचे बाकी असतील तर पूर्ण काही डॉक्युमेंट्स आणलं तर आम्ही त्या पूर्ण करून देऊ. हां, आहेत काही लिमिट क्रॉस लोक आहेत, त्यांना थोडा मेल करावा लागतो वरती EYDला, ते परमिशन देतात. त्यानंतर त्यांचंही कामं इथून होऊन जातं. आपल्याला जे काही 18+ व्यक्ती आहेत त्यांचं आधार कार्ड काढलेलं नाही, त्यांच्यासाठी नेमकी काय कागद? त्यांच्याकडे सध्या तर वोटर ID आहे आपल्याकडं. वोटर ID एक बेस्ट ऑप्शन आहे. नसेल तर आपण तसं एक डोमिसेल घेऊ शकतो त्यांच्यापासून. डोमिसेलने एक रहिवासी प्रूफ त्यांच्या एरियातला, काहीतरी बँक पासबुक म्हणा किंवा मग एक सरपंच म्हणा किंवा नगरसेवक वगैरे किंवा आमदार साहेब झाले, यांचं आपण रहिवासी प्रूफ एक स्टँडर्ड फॉर्म आहे आमच्याकडे, तो फॉर्म आम्ही देतो सर्वांना. त्या फॉर्मवर झालं तर बनले पण बाकी लोकांचे तयार पण झाले आधार कार्ड, त्याच्यानं होतं आहे आधार. आता आपल्या ऑफिसचं कामकाज कसं चालतं? आपलं ऑफिसचं काम टायमिंग आमचं 9 ते 6. 9 वाजता सर्व आमचे ऑपरेटर लोक येऊन जातात. तिथून आम्ही परत अपॉइंटमेंट घेतो. ऑनलाईन अपॉइंटमेंट पण तुम्ही घेऊ शकताय, नाही अपॉइंटमेंट घेतली तिथे येऊ शकता. आमचं टोकन अगोदर टोकन घेतं, टोकन डॉक्युमेंट्स व्हेरीफाय होतं. तिथून परत व्हेरीफाय करतं, व्हेरीफायनं घेतलं कॅशियरकडे जातं, जी काही आपली शासनाची फी आहे त्यानुसार आमचं कामकाज चालतं. त्यानंतर आपल्या ECMPला जातं ऑपरेटरकडं, ऑपरेटर नोंदणी करतो, त्यानं ती रिसिप्ट देतो पावती. त्याच्यानंतर आमचं आधार कार्ड जास्तीत 2 किंवा 3 दिवसात जनरेट होऊन जातं आहे आपलं आधार कार्ड. आपण काय आव्हान कराल नागरिकांना? मी सर्वांनी आवाहन करेल की ज्यांचे कामं बाहेर होत नसेल त्यांनी आमच्याकडे यावं, किंवा त्यांचं कामं काही पेंडिंग असेल तर आमच्याकडे मार्गदर्शन घेऊन जावं. पण डॉक्युमेंट्स कधी पूर्ण आलं तुम्ही तर आम्ही तुमचं काम पूर्ण 100% होईल याची खात्री घेता, म्हणजे आम्ही पूर्ण काम करता. येतून काही होता, काही लोकांचा गैरसमज होतो, डॉक्युमेंट्स पूर्ण असतात म्हणून त्यांचं काम होत नाही, ते नाराज होता. ती नाराजी आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करता येतून, कारण वापस जाऊन लांब लोक येतात इथून. आता आपण कॅम्पचं सांगितलं, कॅम्प संदर्भात काय माहिती द्यायला? कॅम्पचं संदर्भात असं आहे की सध्या तर मायनॉरिटी बायोमेट्रिक हे कंपल्सरी आहे. तसंच जिल्हाधिकाऱ्यांनी पण आवाहन केलेलं आपल्याला किंवा तुम्ही कॅम्प लावा. प्रत्येक शाळेला पण आवाहन केलं आहे. शिक्षणाचे काही लेटर पण आले, आम्हाला शाळेतले लेटर पण आलेले. त्या शाळेत पण आम्ही आता कॅम्पचं नियोजन केलेलं आहे. आता 1-2 दिवस आमचे कॅम्प चालू आहेत प्रत्येक शाळेत. ज्यांनी लेटर दिलं त्या शाळेत आम्ही कॅम्प लावत आहे. जिथे 40च्या वर विद्यार्थी आहे, 30च्या वर विद्यार्थी, यासाठी आम्ही कॅम्प लावत आहे. काही समजा एखादी मोठा एरिया आहे त्यात बायोमेट्रिक अपडेट ग्रामीण भागात त्यांचं आता पण झाले नाही, त्या ठिकाणी पण आम्ही कॅम्प लावत आहे. आता म्हणजे कॅम्पमध्ये वंचित विद्यार्थ्यांना पण हो, तिथं न्याय मिळू शकतो सर्वांना. बायोमेट्रिक ते फ्रीमध्ये असतं, बायोमेट्रिक फ्रीमध्ये असतं. नवीन आधार फ्रीमध्ये आपल्याला, ते बाकी फ्रीमध्ये असतं आपल्याकडं.
एक तर 75 रुपये डेमोग्राफला आणि बायोमेट्रिकला 125 रुपये फी आहे आपल्याकडं. ते बी वडला फक्त नवीनला फ्रीज असतं आपल्याला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा तिसरा टप्पा पूर्ण झालाय. 6,36,000 शेतकऱ्यांच्या खात्यात 535 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आलाय अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. सरकारनं दिलेलं वचन पूर्ण करण्याच्या दिशेनं हा महत्त्वाचा टप्पा आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाल्याचं त्यांनी सांगितलंय. दरम्यान आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मागणीनुसार जत येथील प्रशासकीय नगरपालिका इमारतीला महसूल विभागाकडून मंजुरी देण्यात आल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली. बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. अमरावती आणि नागपूरमधील घटनांवरही बैठकीत चर्चा झाली. अमरावतीतील घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याचं बावनकुळे यांनी स्पष्ट केले. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी जी कर्जमाफीची घोषणा केली होती त्यापैकी आज तिसरा टप्पा राज्यातील 6,36,000 शेतकऱ्यांना 5,035 कोटी रुपयाचा हप्ता ज्या ठिकाणी वितरित केलेला आहे आणि जे आम्ही वचन दिलं होतं शेतकरी कर्जमाफीचं, आता तिसरा टप्पा गेलेला आहे आणि पुढच्या काळामध्ये जशा जशा याद्या येतील तसतशा याद्या आणि त्याकरता लागणारा जो हप्ता आहे, निधी आहे, तो वितरित करण्याचं कार्य आमचं सरकार करणार आहे. आज मोठा दिलासा आमच्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी, सुनेत्रा पवारजी आणि कृषी मंत्री आपले या ठिकाणी दत्ताभाऊ भरणेजी, बाळासाहेब पाटीलजी, आम्ही सर्वच या मंत्रिमंडळाच्या बैठकीला हजर होतो. सोबतच आज महसूल खात्यातर्फे आपले आमदार गोपीचंद पडळकर यांची मागणी होती की जतमध्ये जी प्रशासकीय नगरपालिकेची इमारत बांधायची आहे त्याकरता महसूल खात्याची जागा द्या. आज मंत्रिमंडळामध्ये जत करता प्रशासकीय इमारतीकरता 2,580 चौरस मीटर जागा जतच्या नगरपालिकेची प्रशासकीय इमारत बांधकाम करता मंजूर करण्यात आलेली आहे. सोबतच आज मंत्रिमंडळामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी अनेक विषयावर चर्चा केली. पीक पाणी काय परिस्थिती आहे, पावसाची काय परिस्थिती आहे, जी मदत पुनर्वसनाची काय परिस्थिती आहे, अमरावतीची झालेली घटना, नागपूरची झालेली घटना यावर सविस्तर त्या ठिकाणी चर्चा केलेली आहे. आणि आजच्या बैठकीमध्ये शालेय शिक्षण विभागाची, क्रीडा विभागाची काही पॉलिसी होती ती या ठिकाणी मंजूर केलेली आहे. अनेक विभागाच्या वेगवेगळ्या त्या ठिकाणी मंत्रिमंडळाचे प्रस्ताव माननीय मुख्यमंत्र्यांनी आज मान्य केलेले आहे. सर ती अमरावतीच्या घटनेच्या बाबतीत काही उच्चस्तरीय चौकशी आदेश दिला आहे. आज किंवा उद्या रिपोर्ट येईल, तो आम्ही आपल्याला सांगू. सर, राज्यात सरकारच्या भेटीसाठी गेलेला आहे, नेमकं काय तोडगा निघणार आहे ते शिष्टमंडळच सांगेल आपल्याला काय झालं. बदललेलं आहे, साटलोट पाहायला मिळतं असं लक्ष्मण. नाही, मला काहीच बोलायचं नाही आहे त्याबद्दलचा. भुजबळ साहेबच बोलतील आणि शिष्टमंडळ गेला, शिष्टमंडळ चर्चा करतो. आज बहुत बड़ा सक्तीच्या स्मार्ट मीटर विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं हिंगणघाट इथं जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. भर पावसातही महिला पुरुष नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेत सरकार विरोधात निषेध नोंदवलाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून सुरू झालेल्या या मोर्चाचं नेतृत्व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी मंत्री अनिल देशमुख आणि अमर काळे यांनी केलं. यावेळी रोहित पवार, अनिल देशमुख, शशिकांत शिंदे यांच्यासह पक्षाच्या नेत्यांनी प्रतिकात्मक स्मार्ट मीटर फोडून निषेध व्यक्त केलाय. नागरिकांच्या घरावर सक्तीनं स्मार्ट मीटर बसवले जात असल्याचा आरोप शशिकांत शिंदे यांनी केलाय. स्मार्ट मीटरला आमचा विरोध राहीलच असं त्यांनी स्पष्ट केलंय. मोर्चा उपविभागीय कार्यालयावर धडकला. प्रशासनाला निवेदन देण्यात आलंय. स्मार्ट मीटरची सक्ती थांबवावी अशी मागणी आंदोलकांनी केली. सरकारचं धोरण हे फेल्युअर झालेलं आहे. या देशामध्ये सगळ्यात जास्त उत्पादन करणारं, साखरेचं उत्पादन करणारा देश कुठला असेल तर भारत आहे. आपण एक वेळ आयात निर्यात धोरण करत होतो आणि अशा प्रकारचं परदेशामध्ये साखर पाठवण्याच्या बाबतीमधली आपली भूमिका होती.
त्याच राज्यामध्ये त्याच देशामध्ये साखरेचा तुटवडा होतो, याचा अर्थ तुम्हाला नियोजन करण्यामध्ये तुम्ही फेल्युअर झालेला आहात. आता मला एक कळत नाही की आता साखरेचा भाव वाढल्यानंतर मग सरकार जागं होतं आणि मग ठरवतं की आता आपण बाहेरून साखर आणायची का आहे त्या साखरेमध्ये साठा जो आता कारखान्यामध्ये साठा आहे त्याच्या संदर्भातली काय भूमिका घ्यायची. मला वाटतं की आत्ता नुसतं साखर नव्हे तर सणासुदीला इतर असलेल्या अत्यावश्यक सेवासुद्धा महागाई होत आहे. हे आज नाही, रुपयाचं मूल्यांकन घसरल्यानंतर देशामध्ये राज्यामध्ये काय परिस्थिती होऊ शकते भविष्यकाळातले याची चुणूक आहे. महागाई प्रचंड वाढणार आहे आणि येत्या काळामध्ये त्याचा प्रत्यंतर सामान्य लोकांना त्याचा फार मोठा त्रास होणार आहे. डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयातील नवजात शिशु अपहरण प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई आणि निष्पक्ष चौकशीच्या मागणीसाठी नागपूर शहर युवक काँग्रेसनं रुग्णालय परिसरात आंदोलन केलं. काँग्रेस नगरसेवक अतुल कोटेचा आणि प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव सागर चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं वैद्यकीय अधीक्षकांची भेट घेऊन निवेदन दिलं. रुग्णालयातील सीसीटीव्ही, सुरक्षा व्यवस्था आणि इतर सुविधांसाठी शासनाकडून मोठा निधी दिला जात असतानाही नवजात बाळाच्या अपहरणाची घटना घडणं गंभीर असल्याचं कोटेचा यांनी सांगितलंय. घटनेनंतर 3 दिवस उलटूनही ठोस कार्यवाही न झाल्याचा आरोप युवक काँग्रेसनं केलेला आहे आणि युवक काँग्रेसनं प्रशासनाला 15 दिवसांचा अल्टिमेटम दिलाय. या कालावधीत दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय. ज्या प्रकारे एक दिवसा पहिले 2 दिवसा पहिले घटना घडली, ही घटना घडली, इथचा जो लहान नवजात शिशु आहे तो एका महिलेनी त्याचं अपहरण करून त्याला घेऊन गेली. युवक काँग्रेसतर्फे, काँग्रेस पक्षातर्फे म्हणणं आमचं त्या दिवशी पण तेवढंच होतं आणि आज पण तेवढंच म्हणणं आहे की याची ही जी लापरवाही झाली आहे याचा जबाबदार कोण आहे? स्थानिक नेते आहे, प्रशासन आहे. करोडो रुपये आम्ही आरटीआय टाकला, डागासाठी करोडो रुपयाचा फंड आला, करोडो रुपयाचा फंड इथे यूज झाला, कॅमेऱ्यामध्ये फंड आला, त्याच्यानंतर इथचे जे सीसीटीव्ही आहे त्याच्यासाठी फंड आला, इथचा स्टाफ आहे स्टाफसाठी फंड आला, सिक्युरिटीसाठी फंड आला. मग तो फंड गेला कुठे? जर का इतका फंड आज डागा हॉस्पिटलसाठी गव्हर्नमेंटकडनं येऊन राहिला, मग त्या फंडचा तुम्ही मिसयूज कसे करून राहिले? एवढी मोठी निष्काळजीपणाची गोष्ट झाली. समजा तो जर का बेबी वापस नसता भेटला, लहानसा त्या आईला जर का तो बेबी वापस नसता भेटला तर त्याची जबाबदारी कोणी घेतली असती? है ना? मुख्यमंत्र्यांचा शहर आहे, गडकरी साहेबांचा शहर आहे. तुमच्या शहरामध्ये जर का अशा वस्तू होऊन राहिल्या, अशा प्रकारच्या अनुसूचित घटना घटून राहिल्या, त्याची जबाबदारी कोण आहे आणि याची दखल कोण घेईन की याच्या पुढे पण असं काही होणार नाही? आज डागा प्रशासन मध्ये आम्ही सन्माननीय नेत्यांच्या नेतृत्वात इथे आलो आहोत आणि आम्हाला तेच म्हणणं आहे त्यांना की त्या दिवशी आम्ही ठाण्यामध्ये शांतीपूर्वक निवेदन दिलं, पण तुम्ही त्याच्यावर काही कारवाई केली नाही. तुम्ही आम्हाला म्हटलं होतं की आम्ही 1 दिवसामध्ये कारवाई करू. आज 3 दिवसाचा वेळ होऊन गेला, पण अजूनपर्यंत त्याच्यावर काही कारवाई झालेली नाहीये. अजूनही आज सन्माननीय नेत्यांच्या हिशोबाने आम्ही 15 दिवसाचा त्यांना वेळ दिला आहे. जर 15 दिवसाच्या आतमध्ये त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर याच्यापेक्षा उग्र आंदोलन युवक काँग्रेस करेल. गुन्हेगार कोण आहे? गुन्हेगार प्रशासन आहे, गव्हर्नमेंट आहे, ज्यांना फंड येऊन राहिला आहे. तुम्ही तो फंड युज करून राहिले किंवा नाही युज करून राहिले, गुन्हेगार तेच लोक आहेत ना. आमचा सामान्य नागरिकांचा आमचा प्रश्न त्यांनाच आहे ना की एवढा फंड येऊनही तुम्ही त्याचा मिसयूज करता आणि अशा घटना घडते तर याचा जिम्मेदार तर तुम्हीच आहे ना. याची जबाबदारी तुम्हीच घेतली पाहिजे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या नेहरू मैदानात कथित अनधिकृत बांधकाम करण्यात आल्याचा आरोप डोंबिवली मनसे अध्यक्ष हर्षद पाटील यांनी केलाय. मैदानाच्या एका भागात शेड उभारण्यासोबतच सफाई कर्मचाऱ्यांसाठी असलेलं शौचालय पाडून त्या जागी मंडळाचं कार्यालय उभारण्याचा दावा त्यांनी केलाय. या प्रकरणी पाटील यांनी केडीएमसी आयुक्तांना पत्र देऊन बांधकामाची चौकशी करण्याची मागणी केली. तसंच या बांधकामाला पाठिंबा देणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यांचीही चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. काही दिवसांपूर्वी याच मैदानावर एका कबड्डी मंडळाच्या कार्यक्रमाला भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित होते. त्यामुळे या आरोपांना राजकीय रंग येण्याची शक्यता आहे. दरम्यान संबंधित मंडळ आणि महापालिका प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे बांधकाम खरोखरच अनधिकृत आहे का आणि त्यासाठी जबाबदार कोण हे महापालिकेच्या चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये एकूण 73 उद्यानं आणि 17 मैदानं आहेत अशी माहिती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची जी महासभा आहे त्या विषयपत्रिकेमध्ये प्रशासनामार्फत देण्यात आलेली आहे. आणि आपण जर बघाल तर 17 मैदानापैकी डोंबिवलीमध्ये 7 मैदानं येतात, त्यापैकी एक नेहरू मैदान आहे. आणि नेहरू मैदानमध्ये असं निदर्शनास आलेलं आहे का एक शेड आणि आजूबाजूला काय बांधकाम केलेलं आहे एका मंडळाने. आणि हे आता लक्षात आलं ज्या वेळेला ही विषयपत्रिका आली महासभेमध्ये आणि त्याच्यामध्ये प्रशासनाने स्पष्ट म्हटलंय का उद्यानापैकी काही
5 का 10 उद्यानं त्यांनी भाडे तत्वावर दिलेली आहेत, परंतु मैदानापैकी एकही मैदान कोणालाही त्यांनी भाडे तत्वावर किंवा कुठल्याही करारनाम्याने दिलेलं नाही. त्यावेळेला असं कळलं का ही जी इथे शेड आणि बाकीच्या गोष्टी त्या केलेल्या आहेत त्या अनधिकृत असाव्यात. म्हणून आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्तांना पत्र दिलं आहे आणि याबाबत संपूर्ण चौकशी करण्याची मागणी केलेली आहे. का इथं मोठ्या प्रमाणात शेड केलेलं आहे, काय कंटेनर ठेवलेलं आहे किंवा बांधकाम केलेलं आहे. आणि एक प्रमुख गोष्ट इथे निदर्शनास आलेली आहे का कमान देखील मोठ्या प्रमाणात इथे केलेली आहे आणि त्यावर कल्याण डोंबिवली महानगरपालिका असा उल्लेख केलेला आहे. माझी अशी माहिती आहे का याला कुठलाही शासनाचा निधी किंवा महानगरपालिकेचा निधी वापरला नसून खाजगी निधी याच्याकरिता वापरण्यात आलेला आहे. आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडे याची चौकशी जेव्हा आम्ही केली तेव्हा त्यांनी सांगितलं का आम्हाला याच्या बाबतीत कुठलीही माहिती नाहीये. मग एवढी मोठ्या प्रमाणात जर इथे बांधकामं आणि या सगळ्या गोष्टी होत असतील आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना जर या गोष्टी माहिती नसतील तर आम्ही आयुक्तांना ही विनंती केलेली आहे. संपूर्ण प्रकरणाची चौकशी करताना आपण जे कोणी प्रभाग क्षेत्र अधिकारी असतील किंवा या विभागाचे जे कोणी अधिकारी असतील यांची पण आपण विभागीय चौकशी केली पाहिजे. अशा प्रकारे जाहीर मैदानामध्ये एखादा मंडळ जर अतिक्रमण करत असेल आणि महानगरपालिका याच्यामध्ये जर दुर्लक्ष करत असेल अत्यंत गंभीर बाब आहे. याच्यापेक्षा अजून एक गंभीर बाब अशी आहे याच्यामध्ये का महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांची एक वस्ती आहे नेहरू मैदानच्या बरोबर पाठीची आणि त्या सफाई कर्मचाऱ्यांकरता महानगरपालिकेने तिथे शौचालय उभारला होता आणि तो शौचालय अस्तित्वात नसून वापरण्यात देखील येत होता. काही वर्षाआधी या मंडळाने त्या शौचालयाच्या जागी कार्यालय काढलंय त्यांचं. म्हणजे ही तर एकदम काय बोलायचं मला शब्द नाही आहेत या गोष्टीसाठी. माझी आयुक्तांना एवढीच विनंती आणि मागणी आहे का आपण या प्रकरणामध्ये तात्काळ चौकशी करून याच्यावर कारवाई करायला पाहिजे. अशा प्रकार जर मैदान हडप होत चालली तर डोंबिवली शहराचे मुलं जाणार कुठे खेळायला. या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत नवा विचार.